नमस्कार, जय विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। कधी न झोपणारी, न थकणारी, न थांबणारी अशी मायानगरी मुंबई। मुंबई शहराइतका वेग इतर कोणत्याही शहराचा नाहीये आणि आता तर मुंबईच्या वेगात आणखीन वाढ करणारे अनेक प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत लवकरच रुजू होणार आहेत। ते प्रकल्प म्हणजे मेट्रो मार्गिका 3, ठाणे डोंबिवली लिंक रोड, कोस्टल रोड, बोरिवली ठाणे दुहेरी बोगदा आणि नुकतंच उद्घाटन झालेला अटल सेतू। अशा मुंबईच्या वेगात आणखीन भर पाडणाऱ्या प्रकल्पांमुळे मुंबईकरांना कसा फायदा होणार आहे याचा आढावा आजच्या जयम विशेष मध्ये घेऊयात। मुंबईतील वाहतुकीच्या वाढत्या प्रकल्पांमुळे मुंबईसह इतर शहरांशी असलेली कनेक्टिव्हिटी वाढतीये। या अंतर्गत नुकतेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात अटल सेतूचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। या पाठोपाठच मुंबईतील अनेक वाहतूक प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे। यामुळे मुंबईकरांचा प्रवास निश्चितच सुकर होणार आहे। या प्रकल्पांमधीलच आणखी एक प्रकल्प म्हणजे बोरिवली ठाणे भुयारी मार्ग। ठाण्यावरून बोरिवलीला जाण्यासाठी घोडबंदर जवळचा हा मार्ग आहे। वाहतूक कोंडी नसेल तर पाऊण तास, फार तर फार तासाभर आपण बोरिवली गाठू शकतो। यातील जर कोंडी नसेल तर महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की कोंडीमुळे ठाणे बोरिवली प्रवासाला कितीही वेळ लागू शकतो आणि यातूनच मार्ग काढण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून भुयारी मार्ग काढून अवघ्या 20 मिनिटांमध्ये बोरिवलीला पोहोचण्याच्या दृष्टीने एक प्रकल्प राबवण्यात आलेला आहे। MSRDC कडून हा नियोजित करण्यात आलेला प्रकल्प तत्कालीन नगरविकास मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी MMRDAच्या माध्यमातून करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या होत्या आणि त्यानुसारच प्रकल्पाचं आता MMRDA कडे हस्तांतरणही करण्यात आलंय। तर घोडबंदर रोड हा मुंबई शहर आणि गुजरात राज्य यांच्यातील महत्त्वाचा संपर्क आहे। अलीकडच्या वर्षात या क्षेत्रात लक्षणीय प्रगती झालेली आहे। परिणामी असंख्य इमारती बांधल्या गेलेल्या आहेत। तथापि लोकसंख्येच्या वाढीमुळे वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे आणि परिणामी घोडबंदर रोडवरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झालाय। ठाणे ते बोरिवली या नवीन मार्गाच्या आगामी बांधकामामुळे वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल असा अंदाज यामुळे व्यक्त केला गेलेला आहे। तर बोरिवली ठाणे दुहेरी बोगद्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। पाहूयात। अनेक वर्षांपासून ठाणे ते बोरिवली हा प्रवास सुखकर होण्यासाठी अनेक राजकीय नेते हे पराकाष्ठा करताना दिसून येत आहेत। ठाणे ते बोरिवली हा भुयारी मार्ग म्हणजेच 10.25 किलोमीटरचे 3 भुयारी मार्ग होणार आहेत आणि याच भुयारी मार्गांमुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास सुखकर होणार आहे। एकूणच ठाणे ते बोरिवली हा प्रवास 1.5 तासांचा लागत होता, मात्र हा प्रवास कमी करण्यासाठी या भुयारी मार्गांची निर्मिती जी आहे ती MMRDA करणार आहे आणि या भुयारी मार्गांची निर्मिती झाल्यानंतर हा जो प्रवास आहे तो अवघ्या 20 मिनिटांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे। संजय गांधी नॅशनल पार्कच्या खालून हा बोगदा तयार करण्यात येणार आहे आणि जे काही पर्यावरणीय जे काही अडथळे होते ते सुद्धा आता मिटलेले आहेत आणि यानंतर आता या लवकरच भूमिपूजन या संपूर्ण भुयारी मार्गांचा होणार आहे। त्यामुळे ठाणेकर असतील, बोरिवलीकर असतील यांचा प्रवास जो आहे तो ठाणे ते बोरिवली आणि बोरिवली ते ठाणे हा सुखकर होणार आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे। तर कसा आहे बोरिवली ठाणे दुहेरी बोगदा आपण पाहूयात। देशातला सर्वात लांब दुहेरी बोगदा। प्रकल्पाचा खर्च 11,000 कोटी रुपये इतका। 1.5 ते 2 तासांचा प्रवास अवघ्या 15 ते 20 मिनिटातच होणार आहे। बोगद्याची एकूण लांबी 12 किलोमीटर इतकी। भुयारासाठी सरासरी रुंदी 70 मीटर इतकी आहे। यामध्ये 10.8 किलोमीटर लांबीचे 2 भुयारी मार्ग करण्यात येतील। त्यांना शहरातील रस्त्यांवर जोडण्यासाठी जोड रस्तेही तयार करण्यात आलेत। प्रत्येक भुयारामध्ये 3 मार्गिका, अशा दोन्ही भुयारांमध्ये एकूण 6 मार्गिका आहेत।
दरम्यान मुंबईकरांसाठी आखलेले हे प्रकल्प मुंबईकरांचा प्रवास कसा सुखकर करणार आहेत सांगतायत वाहतूक तज्ञ. पाहूयात. मुंबईत प्रामुख्याने 3 मेजर प्रोजेक्ट हाती घेतलेले आहेत आणि ते एक तर प्रकल्प आताच पूर्ण झालाय, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी मुंबई नावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक रोड अटल सेतू. त्यामुळे पूर्वी मंत्रालय ते नवी मुंबई जो वेळ लागायचा तो 1.5 तासापर्यंत वेळ लागायचा, 1.5 ते 2 तास. आता तोच वेळ 15 ते 20 मिनिटापर्यंत येईल. दुसरा जो कोस्टल रोड आहे, कोस्टल रोडचं सुद्धा जवळपास 95% काम पूर्ण झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने जी ट्रॅफिक जाम व्हायची ती वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर व्हायची आणि ती सुद्धा आता त्याच्यामुळे कमी होईल. फरक हे फक्त वाहतुकीवरचा ताण कमी होणार नाही, जे पोल्युशन होतं मुंबईमध्ये, जे मध्यंतरी जे पोल्युशनची पातळी, जे प्रदूषण होतं त्याची पातळी खूप वाढली गेली होती आणि त्या ट्रान्स हार्बर लिंकमुळे ती पातळी सुद्धा कमी होईल. तिसरा, इंधनाची बचत होईल आणि चौथा, वेळेचा जो अपव्यय व्हायचा त्याच्यामध्ये सुद्धा खूप बचत होईल. वाहतूक कोंडी फोडण्याबरोबरच कल्याण डोंबिवलीतील नोकरदारांना कमीत कमी वेळेमध्ये ठाण्यात पोहोचता यावं यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या डोंबिवली माणकोली उड्डाणपूल शहरामध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी 2013 मध्ये डोंबिवली ते मोठा गाव भिवंडीतील माणकोली असा उल्हास नदीवर 1225 मीटर लांब आणि 27.5 मीटर रुंद पूल प्रस्तावित करण्यात आला होता. यावेळेस 18 सप्टेंबर 2016 पर्यंत याच्या भूमिपूजनाची प्रतीक्षा करावी लागली. तर डोंबिवली पश्चिमेकडून बाहेर पडण्यासाठी सद्यस्थितीत वाहन चालकांना डोंबिवली पूर्वेकडे येत असलेला शिळमार्गे कल्याण किंवा मुंब्रा बायपास मार्गाने ये-जा करावी लागते. संपूर्ण शहराला वळसा घालण्यात वाहन चालकांना 1.5 ते 2 तासांचा वेळ लागत असल्याने इंधनाची नासाडी होते आणि यामुळेच पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करत वाहन चालकांना दिलासा देण्याची मागणी होतीये. ठाणे आणि डोंबिवलीला जोडणाऱ्या या पुलासंदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी. पाहूयात. ठाणे ते डोंबिवली हा जो प्रवास आहे तो वाहन चालकांसाठी आणि चाकरमान्यांसाठी डोकेदुखी झालेला पाहायला मिळत होता, कारण याच प्रवासादरम्यान संपूर्ण शहराला वेढा मारावा लागत होता आणि हीच जी वाहतूक कोंडी आहे किंवा वाहन चालकांचा त्रास आहे हा कमी करण्यासाठी उड्डाणपुलाची निर्मिती जी आहे ती माणकोली ते डोंबिवली करण्यात आलेली आहे, जेणेकरून ह्या गेम चेंजिंग पुलामुळे जे ठाणे ते डोंबिवली प्रवास आहे हा अवघ्या 20 मिनिटांमध्ये चाकरमान्यांना आणि प्रवाशांना करावा लागणार आहे आणि यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती कल्याण भिवंडीतली कमी होण्याची शक्यता. त्याचप्रमाणे ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जी काही वाहतूक कोंडी होते ती देखील मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, ज्यामुळे आता ज्यावेळेस आपण कल्याण ते डोंबिवली, ठाणे ते डोंबिवली हा प्रवास करतो, या ठाणे ते डोंबिवली प्रवासादरम्यान तब्बल 1 ते 1.5 तासाचा कालावधी जो आहे तो चाकरमान्यांना लागत होता. मात्र आता या उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि या उड्डाणपुलाचं लोकार्पण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने डोंबिवलीतले जे चाकरमाने आहेत आणि ठाण्यातले चाकरमाने आहेत हे खऱ्या अर्थाने सुटकेचा श्वास घेतील. कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे. तर याच संदर्भात वाहतूक तज्ञांचं काय मत आहे पाहूयात. हे 4 जे प्रोजेक्ट आहेत हे 4 प्रोजेक्ट हे वाहतुकीच्या ट्रॅफिकच्या बाबतीत गेम चेंजर ठरणार आहेत. कारण आज जर आपण मुंबईची वाहतुकीची समस्या बघितली तर बऱ्याच वेळा अचानकपणे ट्रॅफिक जाम होते, पण स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सेतू, कोस्टल हायवे, बोरीवली मुलुंड टनेल रोड आणि कल्याण डोंबिवली रिंग रोड याच्यामुळे महत्वाचा बदल जो होणार आहे नावाशेवाकडून येणारी जी कंटेनरची वाहतूक आहे, कंटेनरच्या वाहतुकीमुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी या भागामध्ये आता सुद्धा खूप प्रमाणात ट्रॅफिक जाम होते, ती सुद्धा भविष्य काळात ट्रॅफिक जाम होणं कमी होईल. तर पश्चिम उपनगरासह दक्षिण मुंबईतील गर्दीला नियंत्रणात आणू शकणारा मार्ग म्हणजे मेट्रो 3 हा भूमिगत प्रकल्प.
अतिशय महत्वाकांक्षी आणि मुंबईचा खऱ्या अर्थाने कायापालट करणारा एकमेव भूमिगत प्रकल्प, भूमिगत मेट्रो प्रकल्प. मुंबईतील उर्वरित मेट्रोप्रमाणेच ॲक्वा लाईन मेट्रो 3 ही शहरातील कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि प्रवासाचा वेळ कमी करेल. भूमिगत कॉरिडॉरद्वारे मुंबईच्या दक्षिणेकडील भागांना पश्चिम उपनगरांशीही जोडणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जवळपास 7 लाख वाहने रस्त्यावरून कमी होतील आणि त्यामुळे शहरातील प्रचंड गर्दी आणि वाहतूक कमी होईल आणि एका अर्थाने पर्यावरणाचा बचाव होईल. मेट्रो 3 ही मार्गिका मुंबई पश्चिम उपनगरांना उत्तर दक्षिण जोडते. उत्तरेला आरे ते दक्षिणेला कफ परेड पर्यंत बीकेसी, दादर, काळबादेवी, सीएसएमटी अशी 27 स्थानकांची ही मार्गिका आहे. तर मार्गिकेचा पहिला टप्पा आरे ते बीकेसी असा 10 स्थानकांचा आहे. पहिला टप्पा हा डिसेंबरमध्ये लोकार्पित होणार होता, मात्र या टप्प्यालाच मोठा विलंब झालेला आहे. दरम्यान या मेट्रो 3 मार्गिकेविषयी काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात. याची एकूण लांबी 33 किलोमीटर इतकी आहे. स्थानके आहेत एकूण 27. पहिला टप्पा आरे ते बीकेसी इतका. पहिल्या टप्प्यात स्थानके आहेत 10. गाड्या जवळपास 8 डब्यांच्या 9 गाड्या असतील. प्रकल्पाचं मूल्य आहे सुमारे 33,000 कोटी रुपये. दररोज 4 लाख प्रवाशांची क्षमता मेट्रो 3 प्रकल्पाकडे आहे. तर मेट्रो 3चा पहिला टप्पा असणार आहे आरेपासून. आरेनंतर सिप्स, MIDC, मरोळ नाका, आंतरराष्ट्रीय विमानतळ, सहारा रोड, देशांतर्गत विमानतळ, सांताक्रूज आणि विद्यानगरी आणि शेवटचं स्थानक असेल बीकेसी. असा 10 मार्गांचा हा पहिला टप्पा आहे. दरम्यान संपूर्ण 27 स्थानकं कोणती आहेत आरेपासून ते कफ परेड पर्यंतची ही आपण पाहूयात. आरे कॉलनी पासून सुरुवात, त्यानंतर सिप्स, MIDC, मरोळ नाका, आंतरराष्ट्रीय विमानतळ, सहारा रोड, देशांतर्गत विमानतळ टर्मिनल, सांताक्रूज, विद्यानगरी, बीकेसी पर्यंत पहिला टप्पा आहे 10 स्थानकांचा. त्यानंतर आहे धारावी, शीतलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी, आचार्य अत्रे चौक, विज्ञान संग्रहालय, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड, गिरगाव, काळबादेवी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन आणि सर्वात शेवटी आहे कफ परेड. अशा मुंबईतल्या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा मेट्रो 3 भूमिगत प्रकल्प. तर कशा पद्धतीने मुंबईच्या विकासासोबतच नागरिकांचाही विकास होणार आहे, नागरिकांच्याही वाहतुकीच्या समस्या सुटणार आहेत, ऐकूयात वाहतूक तज्ञांकडनं. मी तुम्हाला ते सांगतो, जे बॉटलनेक आहेत मुंबईमध्ये, खरी बॉटलनेक असायची वेस्टर्न फ्रीवेला, जे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जो असायचा त्याच्यामध्ये, कारण गुजरातकडे आणि सर्व उत्तर भारतात जाणारी जी वाहतूक होती त्या रस्त्याने जायची आणि बरेचशे वेळा लोकांची विमानं सुद्धा चुकली आहेत अशा सुद्धा घटना घडायच्या. आता कोस्टल रोडमुळे सर्व जी ट्रॅफिक आहे ती कोस्टल वेने ती डायव्हर्ट होईल. त्यामुळे जो आपल्याला पश्चिम
एक्सप्रेसवेवर जो वाहतुकीचा खोळंबा व्हायचा तो होणार नाही. त्याचप्रमाणे इंधनाची बचत, वेळेचा उपयोग आणि या तिन्ही प्रोजेक्टमुळे मुंबईच्या वाहतुकीचा पूर्णपणे सिनॅरिओ बदलणार. त्याचप्रमाणे आता 2027 मध्ये मेट्रो रेल सुद्धा येऊन राहिलेली आहे आणि मेट्रोच्या माध्यमातून सुद्धा वाहतुकीवरचा ताण फार कमी होणार. तर मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारा पुढचा प्रकल्प म्हणजे सागरी किनारा प्रकल्प अर्थात कोस्टल रोड. मुंबई सागरी किनारा प्रकल्प अर्थात कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्याचं काम सध्या वेगाने सुरू आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत पालिकेतर्फे सागरी किनारा मार्ग तयार केला जातोय. समुद्रात भराव घालणे, जमीन तयार करणे, बोगदे खणणे, समुद्रात पूल बांधणे, समुद्री भिंत, समुद्री पथ बांधणे, हिरवळ तयार करणे अशी कामे या प्रकल्पात समाविष्ट आहेत आणि ही सगळी कामे एकाच वेळी सुरू आहेत. त्यामुळे अत्यंत किचकट मात्र वेगाने सुरू आहे हा प्रकल्प. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या सौंदर्यात आणखीनच भर पडणार आहे. तर कोस्टल रोड संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी. पाहूयात. मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे मुंबईचा कोस्टल रोड जो आहे तो लवकरच सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की मुंबईचा जो कोस्टल रोड आहे तो टोलमुक्त असणार आहे आणि त्यानंतर महापालिकेचे आयुक्त आहेत इक्बाल सिंग चहल यांनी देखील म्हटलं आहे की 31 जानेवारी पर्यंत जो हा कोस्टल रोड आहे तो मुंबई महापालिकेच्या ताब्यात येईल आणि त्यानंतर 10 फेब्रुवारी पर्यंत या कोस्टल रोडवर जो आहे तो ट्रायल रन होणार आहे. त्यानंतर 10 फेब्रुवारी नंतर मुंबईकरांच्या सेवेत जो आहे तो हा कोस्टल रोड आणण्यात येणार असल्याची माहिती देखील महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली. चहल यांनी सांगितले की कोस्टल रोड करताना कोणतेही कर्ज घेतले नाही, त्यामुळे कुठलीही परतफेड नाही आणि म्हणूनच कोस्टल रोडवर कोणताही टोल जो आहे तो देखील लागणार नाही. आणि आपण एकंदरीत पाहिलं तर प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी हा प्रकल्पातील पहिला टप्पा सुरू होणार आहे. एकूण प्रकल्पाचा खर्च जो आहे तो 12,721 कोटी रुपये आहे. मुंबई ते कांदिवली 29 किलोमीटर लांबीचा जो हा कोस्टल रोड असेल आणि दक्षिण कोस्टल रोड जो आहे तो 10.58 किलोमीटरचा आहे. विशेष आपण बाब पाहिली तर यामध्ये असं आहे की या कोस्टल रोडवर जो आहे तो कुठलाही टोल जो आहे तो मात्र लागणार नाही. एकंदरीत टोल मुक्त असा हा कोस्टल रोड असणार आहे. आपण हाजी अली परिसरात आहोत आणि आपण मागे पाहू शकता की सध्या या कोस्टल रोडचा जो काम आहे तो एकंदरीत सुरू आहे आणि 31 जानेवारीला हा कोस्टल रोड जो आहे तो महापालिकेच्या ताब्यात येणार असल्याची माहिती देखील आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली होती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की या कोस्टल रोडला कुठलाही जो टोल आहे तो मुंबईकरांना लागणार आहे. अर्थात जो कोस्टल रोडने जे लोक प्रवास करणार त्यांना देखील याचा टोल जो आहे तो लागणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोयलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. तर कसा असणार आहे मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प पाहूयात. मुंबई ते कांदिवली 29 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड प्रकल्प असेल. दक्षिण कोस्टल रोड हा 10.58 किलोमीटर लांबीचा. कोस्टल रोड प्रकल्पाचा 70% काम पूर्ण झालेलं आहे. प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सीलिंग पर्यंत दक्षिण कोस्टल रोड प्रकल्प आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च आहे 12,721 कोटी. यामध्ये 15.66 किलोमीटरचे 3 इंटरचेंज उपलब्ध असतील. 2.7 किलोमीटरचे 2 बोगदेही यामध्ये आहेत. ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होण्यास कोस्टल रोडमुळे मदत होणार आहे. तर पाहूयात या संदर्भात वाहतूक तज्ञांचं काय म्हणणं आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. जवळपास जे डायरेक्ट टॅक्सेस आहेत 26.3% डायरेक्ट टॅक्सेस मुंबईतून जातात. या सर्व नवीन इन्फ्रास्ट्रक्चरमुळे MMRD रिजन मध्ये आता त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा नवी मुंबईला येत आहे. नंतर पनवेलमध्ये मेट्रोचं जाळं सुरू आहे.
नंतर कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा मेट्रोचं जाळं सुरू आहे. या सर्व गोष्टींमुळे जे नावाशेवा बंदर आहे, पोर्ट आहे, त्याचा मुख्य व्यापार जो परदेशाशी चालतो त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी संधी मिळणार आहे. दुसरं, वाहतुकीची समस्या सुटल्यामुळे मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये जमिनीचे जे भाव आहेत रिअल इस्टेटचे त्याच्यामध्ये वृद्धी होईल. मुंबई शहर किंवा मुंबई शहराजवळील जे उपनगर आहेत त्याच्यामधलं प्रदूषण सुद्धा कमी होईल. त्यामुळे मुंबईमध्ये येणाऱ्या बाहेरच्या लोकांचा ओघ सुद्धा वाढेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रॅफिक समस्या सुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंधनाची बचत होईल, वेळेची बचत होईल आणि कारखानदारीला सुद्धा खूप मोठी चालना मिळेल. आणि त्याच्यामुळे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सुद्धा येईल. कारण आज जगामध्ये जर सगळ्यात जास्त तंत्रज्ञ, इंजिनियर्स आणि टेक्नोक्राट असतील ते भारतामध्ये, आणि सगळ्यात तरुण देश हा भारत देश आहे. आणि याचा सगळ्यात सकारात्मक परिणाम होईल तो MMRDA रिजन मध्ये होईल. एक तर औद्योगिक विकास होईल, दुसरी रोजगार निर्मिती होईल, तिसरं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येईल, चौथं नवीन मुंबई विमानतळ, तसं पुणे जवळ विमानतळ आल्यामुळे जागतिक लेवलचे पर्यटक सुद्धा इथे येतील आणि त्यामुळे परदेशी चलन सुद्धा भारतीयास मिळेल. अशा प्रकारे एक मोठी सकारात्मक विकासाची वाटचाल या नवीन प्रकल्पामुळे सुरू होईल. आणि मोदी साहेबांच्या स्वप्नातली जी भारत महासत्ता होणार आहे त्या महासत्तेचा महासेतू या निमित्ताने स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी मुंबई नावाशेवा अटल सेतू याच्या माध्यमातून आपलं स्वप्न साकार होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात आलेला अटल सेतू म्हणजेच शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूचं नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण झालं. मुंबई आणि नवी मुंबई ही शहरे जवळ आणणारा हा सेतू नवी मुंबईच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मुंबईचा कायापालट करणारा हा प्रकल्प कसा आहे पाहूयात. देशातील सर्वात मोठा 22 किलोमीटर लांब सागरी सेतू. मुंबई ते नवी मुंबई 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटात शक्य. 22 किलोमीटरच्या सागरी सेतूवरून प्रवासासाठी अवघा 250 रुपये इतका टोल. मुंबईतून नवी मुंबई, पुणे, कोकणाकडे आता लवकर जाता येणार आहे. अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित झाल्या आहेत. सागरी सेतूवर विविध प्रकारे सुमारे 400 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने कॅमेऱ्यात कैद होत आहेत आणि याचं उदाहरणही आपण नुकतंच बघतोय. समुद्रातील लाटा आणि भूकंपाचा विचार करून हा सेतू तयार करण्यात आलेला आहे. 100 वर्षांपर्यंत सागरी सेतू सुस्थितीत राहणार आहे. तर अटल सागरी सेतूमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न फुटणार आहे. नक्की कसा पाहूयात. दक्षिण मुंबईतून नवी मुंबईपर्यंत थेट प्रवास अटल सेतूमुळे. पनवेल परिसरातील जड वाहतूक अटल सागरी सेतूवरून होणार. न्हावाशेवा आणि JNPT बंदराकडे जाणारी वाहतूक नव्या मार्गावर वळवली जाते. कुर्ला, नेहरूनगर, मंडाला, वाशी, दक्षिण मध्य मुंबईतील जड वाहने कमी होणार. कोकणात जाण्याचा प्रवास अधिक सोयीचा. रायगडच्या विकासाचा वेग वाढणार. उरणपट्ट्यामध्ये तिसरी मुंबई बनणार. यासह जयम विशेष मध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.